लवकरच बीड फाईल्स नावाचा चित्रपट येतोय. त्या चित्रपटाचे निर्माते डॉक्टर शशिकांत डोईफोडे आहेत, दिग्दर्शक गणेश शिंदे आहेत, जे वास्तववादी विषयांवर चित्रपट करत असतात. बीडमध्ये जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्यानंतर वाल्मिक कराड आणि त्या टोळीला कशा पद्धतीने अटक करण्यात आली, वेगवेगळ्या टोळ्या ज्या गुन्हेगारांच्या आहेत त्या तिथं कशा कार्यरत होत्या, अनेक गुन्हे कसे दाबले गेले, अनेक मर्डर जे आहेत ते होऊन सुद्धा पोलीस स्टेशनला कसे गुन्हे दाखल झाले नाहीत, किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परळी तालुक्यातल्या किंवा वेगवेगळ्या ज्या आहेत बीड जिल्ह्यातल्या समोर आल्या. आणि त्यानंतर आपण बघितलं असेल की बीड जिल्ह्याचं नाव जे आहे ते महाराष्ट्रामध्ये की हा गुन्हेगारांचा जिल्हा आहे, किंवा त्याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी सहभागी होते. त्यामध्ये मी आवाज उठवलेला होता. वाल्मिक कराड जिथे फरार असताना लपला होता तेही लोकेशन मी त्यावेळेला सांगितलं होतं. आणि तो आवाज उठवताना एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ही सगळी वास्तववादी किंवा परिस्थिती मी मांडलेली होती. आणि ती जेव्हा टीव्हीवर किंवा बातम्यांमध्ये या दोघांनी बघितली तेव्हा बीड फाईल्स हा चित्रपट आता जेव्हा येतोय तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे तिथं आवाज उठवला, ज्या पद्धतीचे स्टेटमेंट दिले, ज्या पद्धतीचं पोलिसांच्या बाबतीतली वक्तव्य आली, किंवा ज्या पद्धतीनं ते प्रकरण तुम्ही हाताळलं, तर ते पडद्यावर तुम्ही तो रोल करावा अशी आमची इच्छा आहे. आणि कुणाला नाही आवडणार. मी जो आवाज एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून उठवलेला आहे, तो जर रुपेरी पडद्यावर एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून तो जर आवाज अजून लोकांपर्यंत पोचणार असेल तर निश्चितच ती आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी त्या रोलला हो म्हणाले. आणि तो रोल तेव्हा मीडियामध्ये घेतलेल्या भूमिका, तेच स्टेटमेंट माझे चित्रपटात येणार आहेत, याचा आनंद खूप जास्त आहे. अभिनेत्री म्हणून प्रवास सुरू होतो का यातून? बिग बॉस मध्ये होते, त्याच्यानंतर अनेक लोक कलाकार म्हणून माझ्याकडे बघतात. खरं तर मी सामाजिक कार्यकर्ती आहे आणि मी त्यावरच काम करत असते. पण कलाक्षेत्रामध्ये निश्चितच आपण जेव्हा काही वेगवेगळ्या भूमिका आयुष्यामध्ये करत असतो तर एक कलाकार म्हणून किंवा एक अभिनेत्री म्हणून सामाजिक कार्यकर्ती ते अभिनेत्री असा जर प्रवास होत असेल तर निश्चितच त्याचं स्वागत आहे. दिग्दर्शन करत असताना माझ्या स्टोरीवरती मी अगोदर वर्कआउट केलेलं असतं आणि मी स्वतः निर्माता पण अगोदर मी निर्माता होतो, नंतर डायरेक्टर झालेलो आहे. आत्ता पण निर्मात्याच्या भूमिकेत आहे मी आता. त्यामुळं दोन्ही भूमिका मला माहीत आहेत, कुठल्या भूमिकेत असताना कसं वागायचं, कसं काय राहायचं. काय काय प्रिकॉशन्स घेता तुम्ही चित्रपट बनवताना? कारण ज्वलंत विषय आहे आणि बरेच वाद होतील पुढे जाऊन. काय काय प्रिकॉशन्स तुम्ही घेणार आहात या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी? एक तर आपण ना ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यावर अभ्यास करून जे वास्तववादी आपण मांडणार आहे, जी वस्तुस्थिती आहे तेच. विनाकारण सिनेमा चालण्यासाठी आपण काही विनाकारण तिखट मीठ मसाला त्याला लावून काही करत नाही. आणि हा सिनेमाचा उद्देशच तो आहे की ज्या चुकीच्या घटना चालू आहेत आता बीड जिल्ह्यात, आणि नुसतं बीड जिल्ह्यात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात, तर त्या घटनांना कुठेतरी आळा बसावा अशा दृष्टिकोनातून हे स्क्रिप्ट तयार करून तसा आम्ही सिनेमा तयार करत आहोत. का वाटलं तुम्हाला की हा चित्रपट यायला पाहिजे, असं का वाटलं? सिनेमा हे फक्त करमणुकीसाठीच माध्यम नाही. सिनेमा एक सामाजिक जबाबदारी असते. सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला समाज उपयोगी काही मेसेज द्यायचा असतो. आम्हाला ह्या बीड फाईल्स या सिनेमाच्या माध्यमातून क्राईम घडू नये किंवा क्राईम घडल्यानंतर त्याचं नुकसान काय होतं, त्या तरुण पिढी बरबाद कशी होते, हा मेसेज गेला पाहिजे. आणि समाजात आपण काहीतरी देणं लागतो, तर ते देणं या सिनेमाच्या माध्यमातून द्यावं म्हणून हा सिनेमा आपण निर्माण करतो. कालखंड काय बजेट तसं आपल्याला सिनेमाचं तसं बजेट कोणीच सांगत नाही. आणि आम्ही जिथं आवश्यक आहे तिथं तो खर्च करणार आहे. बजेटला आम्ही कुठंही तडजोड करणार नाही. जे आवश्यक आहे तो आपण खर्च करणारच आहे. तसं आम्ही पूर्ण फ्री हँड दिग्दर्शक गणेश शिंदे यांना दिलेला आहे. वेल नोन कोण कोण कलाकार आहेत आणखी? नवीन आहे आत्ताच आपण वेल नोनच आहेत. जवळजवळ 2 डझन कलाकार वेल नोन असतील, पण आपण ते एक्सपोज म्हणजे ओपन नाही करत. आता आपण काही असतात गोष्टी. ठीक आहे. दिग्दर्शन करत असताना माझ्या स्टोरीवरती मी अगोदर वर्कआउट केलेलं असतं आणि मी स्वतः निर्माता पण अगोदर मी निर्माता होतो, नंतर डायरेक्टर झालेलो आहे. आत्ता पण निर्मात्याच्या भूमिकेत आहे मी आता. त्यामुळं दोन्ही भूमिका मला माहीत आहेत, कुठल्या भूमिकेत असताना कसं वागायचं, कसं काय राहायचं. काय काय प्रिकॉशन्स घेता तुम्ही चित्रपट बनवताना? कारण ज्वलंत विषय आहे आणि बरेच वाद होतील पुढे जाऊन. काय काय प्रिकॉशन्स तुम्ही घेणार आहात या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी? एक तर आपण ना ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यावर अभ्यास करून जे वास्तववादी आपण मांडणार आहे, जी वस्तुस्थिती आहे तेच. विनाकारण सिनेमा चालण्यासाठी आपण काही विनाकारण तिखट मीठ मसाला त्याला लावून काही करत नाही. आणि हा सिनेमाचा उद्देशच तो आहे की
ज्या चुकीच्या घटना चालू आहेत आता बीड जिल्ह्यात, आणि नुसतं बीड जिल्हा नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात, तर त्या घटनांना कुठेतरी आळा बसावा अशा दृष्टिकोनातून हे स्क्रिप्ट तयार करून तसा आम्ही सिनेमा तयार करत आहोत. का वाटलं तुम्हाला की हा चित्रपट यायला पाहिजे, असं काय वाटलं? सिनेमा हे फक्त करमणुकीसाठीच माध्यम नाही. सिनेमा एक सामाजिक जबाबदारी असते. सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला समाज उपयोगी काही मेसेज द्यायचा असतो. आम्हाला ह्या बीड फाईल्स या सिनेमाच्या माध्यमातून क्राईम घडू नये किंवा क्राईम घडल्यानंतर त्याचं नुकसान काय होतं, त्या तरुण पिढी बरबाद कशी होते, हा मेसेज गेला पाहिजे. आणि समाजात आपण काहीतरी देणं लागतो, तर ते देणं या सिनेमाच्या माध्यमातून द्यावं म्हणून हा सिनेमा आपण निर्माण करतो. कालखंड काय? बजेट तसं आपल्याला सिनेमाचं तसं बजेट कोणीच सांगत नाही, आणि आम्ही जिथं आवश्यक आहे तिथं तो खर्च करणार आहे. बजेटला आम्ही कुठंही तडजोड करणार नाही. जे आवश्यक आहे तो आपण खर्च करणारच आहे. तसं आम्ही पूर्ण फ्री हँड दिग्दर्शक गणेश शिंदे यांना दिलेला आहे. वेल नोन कोण कलाकार आहेत आणखी? नवीन आहेत सगळे आत्ताच आपण वेल नोनच आहेत. जवळजवळ 2 डझन कलाकार वेल नोन असतील, पण आपण ते एक्सपोज म्हणजे ओपन नाही करतात. आपण काही असतात गोष्टी. ठीक आहे. चित्रपटाविषयी सिनेमाबद्दल आता सांगायचं म्हटलं तर तृप्तीताईंनी, आमच्या निर्मात्यांनी सर्व काही गोष्टी सांगितल्या आहेत. मी पण तुम्हाला मग सांगितल्या काही गोष्टी, पण ह्यातून एकच मला मेसेज द्यायचा आहे समाजामध्ये की आता मी पण बघतो आमच्या गावाकडे पण तरुण मुलं बरेच गुन्हेगारीकडे वळलेत. तर ही लोक ह्या बीड प्रकरणाचा विषय आहे असं नाहीत, पण महाराष्ट्रामध्ये असे प्रकार बरेच घडतात. तर हे थांबले पाहिजेत. म्हणून मी डॉक्टरांना बोललो की हा विषय मला खूप आवडतो आणि हा विषय आपण करायला घेऊ. डॉक्टरांना नंतर हे करताना पण मी त्यांना निगेटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टी बऱ्याच बोललो की करताना आपल्याला बऱ्याच गोष्टी अडचणी पण येणार आहे. शूटिंग करायचं म्हटलं की दमदाटी बाकीच्या गोष्टी होणार त्या, तर ते म्हणले मी बाकीच्या गोष्टी मी सांभाळतो, तुम्ही डायरेक्शनची बाजू सांभाळा, बाकी माझं मी काय करायचं ते मी करतो. म्हटलं चालेल. म्हटलं मग डन केला सिनेमा. तुम्ही बजेट विचारलं, पिक्चरचं बजेट बिग बजेट आहे सिनेमाचं, आणि ॲक्च्युली आम्ही सिनेमा करताना चांगल्या लेवलचे सिनेमा करतो. आणि समाजामध्ये हा सिनेमा येतोय तर ह्याचं बजेट पण त्याच लेवलचं असणार आहे. एंटरटेनसाठी काय काय आहे मसाला? ह्याच्यामध्ये आटम सॉन्ग वापरतोय आपण. 1-2 सॉन्ग आहेत की जेणेकरून ते एक स्वामी समर्थाचं एक सॉन्ग आहे, आणि एक सॉन्ग आहे ते आटम सॉन्ग एक आहे त्याच्यामध्ये, आणि एक देवभक्तीवरती अजून एक सॉन्ग आहे. 3 सॉन्ग आपण त्याच्यामध्ये वापरतोय. आणि अजून काय त्याच्यामध्ये डेव्हलप स्टोरी करताना 1-2 सॉन्ग अजून डेव्हलप होतील त्याच्यामध्ये. याच्यामध्ये बीड फाईट मध्ये हा पत्रकारांची भूमिका जास्त आहे पत्रकाराची ऍक्च्युली. कारण पत्रकार तुम्ही आहेत नाही, ऍक्च्युली मी पत्रकारच आहे. सांगायचं म्हणजे 2007 मध्ये तरुण भारत पुढारीला वगैरे पत्रकार होतो. माझा प्रवास हा हो चालेल ना. पत्र नक्कीच म्हणजे तुम्ही न्यूज करताय म्हणून बोलत नाही, पण ऍक्च्युली खरंच मी देऊ शकतो ह्याच्यामध्ये, कारण पत्रकाराशिवाय होऊ शकत नाही ना कंप्लीट. सिनेमा रिलीज व्हायचं म्हटलं, सिनेमा यायचं म्हटलं तर तुमची भूमिका मेन आहे, महत्वाची. तर तुम्हीच आम्हाला जगापर्यंत इतर लोकांपर्यंत पोहोचवतात ना. तर तुम्हीच आमच्या प्रेक्षकापेक्षा अगोदर तुम्ही आमचे मायबाप आहात. संधी उपलब्ध आहे. नक्की. पोलिसांचा कसा सहभाग होता आणि त्याच्यामध्ये किती पोलिसांचे हितसंबंध होते, त्यांच्या बदल्या झाल्या पाहिजेत किंवा त्यांच्या पुराव्यासहित काही गोष्टी ज्या आहेत त्या मांडल्या होत्या. त्या संदर्भामध्ये मी बीडलाही गेले होते आणि वेगवेगळ्या विषयामध्ये अगदी वाल्मिक कराडचं जेव्हा नाव आलं, त्याला जेव्हा अटक झाली किंवा तो फरार असताना तो कुठे लपला होता, हे सगळं लोकेशन सुद्धा मी सांगितलेलं होतं. आणि आपल्या माध्यमातूनच, प्रेसच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळालेली होती. आणि नंतर जेव्हा अटक झाली किंवा हे प्रकरण जेव्हा राज्यभरात गाजत होतं, तेव्हा हे प्रकरण थांबवण्यासाठी किंवा पूर्णपणे संपवण्यासाठी अगदी वाल्मिक कराडला ठार मारलं जाऊ शकतं हेही आम्ही प्रेसच्या माध्यमातून सांगितलं होतं. आणि अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये गुन्हेगारी वाढतीये, आणि गुन्हेगारी ही कमी होण्यासाठी अशा पद्धतीचा वास्तववादी चित्रपट येणं गरजेचं आहे, आणि तो लोकांनी बघणं गरजेचं आहे. मला जेव्हा या दोघांनी सांगितलं की बीडच्या या प्रकरणामध्ये मी जो आवाज उठवला होता, मग पोलिसांच्या हितसंबंधाबाबतीतला असेल किंवा वाल्मिक कराडच्या बाबतीत ज्या काही मागण्या केल्या असतील किंवा परळीमध्ये जे काही गुन्हे घडतात त्या संदर्भामध्ये जो आवाज आम्ही उठवला असेल, या संदर्भामध्ये जे आम्ही ते बोललो, ती जे काही प्रेसमध्ये आलं तर तीच भूमिका मी करावी अशी त्यांची इच्छा होती. आणि निश्चितच जो आवाज आपण उठवलेला आहे तो जर पडद्यावर येणार असेल आणि त्याच बाबतीत आपण पुन्हा जर बोलणार असेल तर निश्चितच त्याच्यामुळे लोकांचं प्रबोधन होऊ शकतं. त्यामुळे मी त्या रोलला हो म्हणाले. या चित्रपटामध्ये जवळजवळ 24 ते 25 मोठमोठे आर्टिस्ट असणार आहेत, आणि मोठ्या बॅनर खाली जो आहे तो हा चित्रपट होतोय. आणि या चित्रपटाचा उद्देशच असा आहे
की लोकांचं प्रबोधन होणं गरजेचं आहे, गुन्हेगारी कमी होणं गरजेचं आहे आणि हा जो काही गुन्हेगारीचा विळखा आहे तो कमी करण्यासाठी किंवा ज्या पद्धतीचं वातावरण बाहेर आहे ती भीती कमी करण्यासाठी जे जे काही दाखवता येईल ते या दोघांच्या माध्यमातून याच्यात दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे मी त्या दोघांचे मनापासून आभार मानते की आम्ही तर सामाजिक काम करतोय, आम्ही काय ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस नाही, परंतु आम्ही जे काम करतोय तेच काम वास्तववादी काम पडद्यावर दिसणार आहे आणि त्यासाठी त्यांनी मला संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. कसं होतं अनुभव, कसं होतं पडद्यावर काम करण्याचं? पडद्यावर आता शूटिंग सुरू होणार आहे, परंतु जे काम आपण मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला किंवा काही गोष्टी समोर आणल्या, कारण तुम्ही त्या प्रकरणात जर बघितलं असेल तर वाल्मिक कराड जेव्हा फरार होता त्यावेळेला कुणालाही काही लोकेशन माहीत नव्हतं आणि मी नाशिकचं लोकेशन सांगितलं होतं आणि जे लोकेशन सांगितलं होतं की तो डिसेंबरमध्ये कुठे लपला होता तर त्या आश्रमातून सुद्धा त्याला दुजोरा मिळालेला होता. आणि या सगळ्या गोष्टी मांडत असताना त्यावेळेला अनेक धमक्या यायच्या किंवा तुम्ही बोलू नका किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या घडत गेल्या, पण तीच भूमिका म्हणजे तिथं तर आपण आवाज उठवला, ती आवाज उठवण्याची जी काही भूमिका होती तीच भूमिका पडद्यावर करायला मिळतीये, याच्यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो. आणि मी बिग बॉस मध्ये होते त्यामुळं बऱ्याच कलाकारांशी संबंध येतो, सगळे निर्माता दिग्दर्शक यांच्याशी संबंध येतो आणि त्यांना वाटलं की तो रोल एखाद्या ऍक्ट्रेस किंवा अभिनेत्रीने करण्यापेक्षा ज्यांनी हा विषय मांडला त्यांनीच करावा. त्यामुळे मलाही आनंद होतोय की आपण जे काही मांडलं तेच आपण पडद्यावर सुद्धा मांडणार आहोत. मी तुम्हाला माहिती सांगत असताना अनावधानानं एक माझ्याकडून चूक म्हणजे राहून गेली. मी या सिनेमाचा निर्माता आहे, तसंच सहनिर्माता म्हणून शिवराज बांगर आहे. एक 5-10 मिनिटात पोहोचतील ते इथं. शिवराज बांगर हे बीडचे आहेत. त्यांना सहनिर्माता म्हणून घेण्याचा उद्देश काय, तर ह्या सिनेमामध्ये वास्तववादी कथानक यावं. जास्त माहिती आपल्यापेक्षा नाही, आपण टीव्हीला बघितलेलं आहे किंवा आपण IQ बातमीवर आपण करतोय, पण जास्त करून त्या वातावरणात वाढलेले आहेत ते त्या प्रकाराचा काही झाडा पण त्यांना पोचलेले आहेत, आल्यानंतर ते सांगतीलच. तर सहनिर्माता म्हणून शिवराज बांगर आहेत आणि तृप्तीताई आज लढावून नेत्या म्हणण्यापेक्षा एक कलाकार म्हणून तो आहे. माझ्या बाजूला 2 कलाकार आहेत, सगळे आम्ही सगळेच कलाकार आहे. तर तृप्तीताई पण आज कलाकार म्हणून या प्रेसला सामोरं जात आहेत. आता तुमचे काही प्रश्न वगैरे असतील तर विचारा. आर्या बोलणार आहे का? जो पहिला चित्रपट आला होता त्याच्यामध्ये जी लहान मुलगी होती ती आर्या आहे. सगळ्यांना नमस्कार आणि थँक्यू की तुम्ही सगळे इथे आलात. असं म्हणतात की चित्रपट हा समाजाचा आरसा असतो आणि चित्रपटातनं समाजाला आपण दिशा दाखवू शकतो एक उत्तम पद्धतीने. आणि हा जो विषय आहे बीड फाईल्स, हा मला नाही वाटत इतक्या सहजपणे आणि इतक्या धाडसीपणे कोणी मांडायचा विचार करेल. आणि तो शशिकांत सरांनी केला, गणेश सर असतील, शिवराज सर असतील, ह्या सगळ्यांनी विचार केला. आणि खूप आनंद होतोय, मी आज या प्रेसला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ऐकतेय, सरांना ऐकतेय. सर, शशिकांत सर आणि माझं नातं सांगायचं म्हटलं तर देऊळ बंदच्या पण आधी मी तेव्हा CD आणि DVDचा काळ होता, तर तेव्हा आम्ही सीडीज मधल्या गाड्या शूट केले आणि त्याच्यात मला पहिलं जे काम कोणी दिलं असेल माझ्या आयुष्यात ते शशिकांत सरांनी दिलं आणि त्यांच्या बाबतीत सर्व नाही लक्षात पण मला खरंच लक्षात नव्हतं, तेव्हा खूप लहान होते, 4-4.5 वर्षाचे असेल. पण तेव्हा ते माझं पहिलं काम आणि सरांच्याकडनं माझे खरं तर ऍक्टिंग क्षेत्रात माझी सुरुवात झाली असं मी म्हणेन. सर माझे पहिले डिरेक्टर होते माझ्या आयुष्यातले. सो थँक्यू सर. आणि सरांबरोबर आत्ता म्हणजे तेव्हा 4 वर्षाची होते, आत्ता मोठी झाली आहे आणि ऍज अ हिरोईन म्हणून आता कदाचित सिनेमामध्ये दिसेल की नाही माहित नाही, आता काय रोल मिळेल मला. पण जो काही रोल सर मला देतील, जो कुठला रोल सरांना माझ्यासाठी योग्य वाटेल, की ज्या पात्राला न्याय देऊ शकते असा नक्कीच सर मला एखादा रोल देतील अशी माझी काय म्हणतो आपण इच्छा आहे सर. पण खरंच थँक्यू सो मच की मला तुम्ही इथे बोलवलं आणि तुम्हा सगळ्यांना भेटायची मला पुन्हा एकदा संधी मिळाली. त्रास झाला खूप, म्हणजे CMने पण फोन करून सगळ्या त्या लोकांनी त्रास दिला. एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला माझ्या समोरच
सेन्सर बोर्डला. तर तरी तिने मला त्यांनी 1 महिना लावला त्या सेन्सरसाठी. तर हे प्रकरण घेऊन आम्ही एक लाईन बनवली आणि त्याच्यानुसार हा सिनेमा करतोय आणि ह्याच्यातून त्याची गुन्हेगारी वाढती. त्यातून शेवट असा करतोय की गुन्हेगारी थांबली पाहिजे आणि कुठंतरी महाराष्ट्र आपला ह्याच्यातून वाचला पाहिजे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि समाजाला मेसेज सिनेमाच्या माध्यमातून देणंही गरजेचं आहे आणि आम्हाला पण देणं पण गरजेचं वाटतं, म्हणून तो आम्ही मेसेज देतो त्याच्यात. खराब फाईल्स वगैरे खराब होईल. हा खराच पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे नावे टाकले कोर्टात. ओके. आपल्याला काय त्यांचं नाव बरं. आठवतं. सो असं काही तुम्हाला थ्रेट्स मिळाले किंवा काय असं काही आहे या चित्रपटाविषयी? आम्ही आजच तो घोषणा आहे ना. आजच घोषणा करतोय. आमची गोष्ट आम्ही एक संदर्भ तयार केला सिनेमामध्ये, पटकथा वगैरे जो पण जेव्हा ह्याला बसवणार तेव्हा ह्या गोष्टी येणारच आहे. आणि ऍक्च्युली मी तर 16-17 सिनेमा केली तेव्हा मला सेन्सरच्या बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, कुठं कट बसेल किंवा कुठे काय काय होऊ शकेल त्या पद्धतीनुसार करतोय. तर पण ह्या सिनेमाला पण सेन्सरला खूप त्रास होणार आहे. ऍक्च्युली एक नाव म्हटलं की त्रास होतोच. पण मी नाव रजिस्ट्रेशन वगैरे करताना पण मला त्रास झाला, पण नाव रजिस्ट्रेशन मला इम्पाला करताना केलं मी आणि नंतर मग हा सिनेमा घोषित करतोय. पण हे करताना बायका गोष्टी बघायला लागतात सेन्सरसाठी आणि सेन्सरची पण काही टीम आहे त्यांच्याशी मी सिनेमा करताना अगोदर बोलतोय की हा सीन घेतोय तो सीन घेतोय, म्हणजे नंतर पुढे जाऊन त्रास नको ना शूट करून. तर त्यानुसार आम्ही चेंजेस करत रायटिंग चालू आहे सध्या. सत्य घटना किती असणार आहे आणि काल्पनिक सत्य घटना ह्याच्यामध्ये एक 80 ते 90% सत्य घटना असणार आहे आणि 20% काल्पनिक असणार आहे. हा 20%. नाही बीडमध्ये नाही, बीडमध्ये करायचं मला शूटिंग व्हायचं नाही. ते सातारा सांगली वगैरे या भागामध्ये शूट होईल. हा सोलापूरचा काही भाग आहे तिथे शूटिंग असं आहे. एक मिनिट.
सो सामाजिक कार्यकर्ते ते चित्रपटामध्ये काम करताय, तुम्ही काय सांगाल? लवकरच बीड फाईल्स नावाचा चित्रपट येतोय. त्या चित्रपटाचे निर्माते डॉक्टर शशिकांत डोईफोडे आहेत, दिग्दर्शक गणेश शिंदे आहेत, जे वास्तववादी विषयांवर चित्रपट करत असतात. बीडमध्ये जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्यानंतर वाल्मिक कराड आणि त्या टोळीला कशा पद्धतीने अटक करण्यात आली, वेगवेगळ्या टोळ्या ज्या गुन्हेगारांच्या आहेत त्या तिथं कशा कार्यरत होत्या, अनेक गुन्हे कसे दाबले गेले, अनेक मर्डर जे आहेत ते होऊन सुद्धा पोलीस स्टेशनला कसे गुन्हे दाखल झाले नाहीत, किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या परळी तालुक्यातल्या किंवा वेगवेगळ्या ज्या आहेत बीड जिल्ह्यातल्या समोर आल्या. आणि त्यानंतर आपण बघितलं असेल की बीड जिल्ह्याचं नाव जे आहे ते महाराष्ट्रामध्ये की हा गुन्हेगारांचा जिल्हा आहे, किंवा त्याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी सहभागी होते. त्यामध्ये मी आवाज उठवलेला होता. वाल्मिक कराड जिथे फरार असताना लपला होता तेही लोकेशन मी त्यावेळेला सांगितलं होतं. आणि तो आवाज उठवताना एक सामाजिक कार्यकर्ती म्हणून ही सगळी वास्तववादी किंवा परिस्थिती मी मांडलेली होती. आणि ती जेव्हा टीव्हीवर किंवा बातम्यांमध्ये या दोघांनी बघितली तेव्हा बीड फाईल्स हा चित्रपट आता जेव्हा येतोय तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जे तिथं आवाज उठवला, ज्या पद्धतीचे स्टेटमेंट दिले, ज्या पद्धतीचं पोलिसांच्या बाबतीतली वक्तव्य आली, किंवा ज्या पद्धतीनं ते प्रकरण तुम्ही हाताळलं, तर ते पडद्यावर तुम्ही तो रोल करावा अशी आमची इच्छा. निर्माता काय सांगाल? दिग्दर्शन करत असताना माझ्या स्टोरीवरती मी अगोदर वर्कआउट केलेलं असतं. निर्माता नाही, अगोदर मी निर्माता होतो, नंतर डायरेक्टर झालेला आहे. आत्ता पण निर्मात्याची भूमिकेत आहे मी आता. त्यामुळं दोन्ही भूमिका मला माहीत आहेत, कुठल्या भूमिकेत असताना कसं वागायचं, कसं काय राहायचं. काय काय प्रिकॉशन्स घेताय तुम्ही चित्रपट बनवताना? कारण ज्वलंत विषय आहे आणि बरेच वाद होतील पुढे जाऊन. काय काय प्रिकॉशन्स तुम्ही घेणार आहात या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी? एक तर आपण ना ज्या घटना घडलेल्या आहेत त्याच्यावर अभ्यास करून जे वास्तववादी आपण मांडणार आहे, जी वस्तुस्थिती आहे तेच. विनाकारण सिनेमात चालण्यासाठी आपण काय विनाकारण तिखट मीठ मसाला त्याला लावून काय करत नाही. आणि हा सिनेमाचा उद्देशच तो आहे की ज्या चुकीच्या घटना चालू आहेत आता बीड जिल्ह्यात, आणि नुसतं बीड जिल्हा नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात, तर त्या घटनांना कुठेतरी आळा बसावा अशा दृष्टिकोनातून हे स्क्रिप्ट तयार करून तसा आम्ही सिनेमा तयार करतो. का वाटलं तुम्हाला की हा चित्रपट यायला पाहिजे, असं का वाटलं? सिनेमा हे फक्त करमणुकीसाठीच माध्यम नाही. सिनेमा एक सामाजिक जबाबदारी असते. सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला समाज उपयोगी काही मेसेज द्यायचा असतो. आम्हाला ह्या बीड फाईल्स या सिनेमाच्या माध्यमातून क्राईम घडू नये किंवा क्राईम घडल्यानंतर त्याचं नुकसान काय होतं किंवा तरुण पिढी बरबाद कशी होते हा मेसेज गेला पाहिजे. आणि समाजात आपण काहीतरी देणं लागतो, तर ते देणं या सिनेमाच्या माध्यमातून द्यावं म्हणून हा सिनेमा आपण निर्माण करतो. कालखंड काय? किती बजेटचा आहे? आणि बजेट तसं आपल्याला सिनेमाचं तसंच बजेट कोणीच सांगत नाही. आणि आम्ही जिथं आवश्यक आहे तिथं तो खर्च करणार आहे. बजेटला आम्ही कुठंही तडजोड करणार नाही. जे आवश्यक आहे तो आपण खर्च करणारच आहे. तसं आम्ही पूर्ण फ्री हँड दिग्दर्शक गणेश शिंदे यांना दिलेलं आहे. वेल नोन कोण कलाकार आहेत आणखीन, का नवीन आहेत सगळे चेहरे? वेल नोनच आहेत. हां, जवळजवळ 2 डझन कलाकार वेल नोन असतील. ओके, पण आपण ते एक्सपोज म्हणजे ओपन नाही करतात आपण. ओके, काही असतात गोष्टी. ठीक आहे. सर काल